नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. हटके, वेगळे विषय, वेगळी चर्चा, वेगळ्या मुलाखती. मी तुम्हाला दररोज एक नवीन काय दिसतंय, सध्या नेमकं काय चाललेलं आहे आणि वातावरण कसं आहे, आणि शेतामध्ये असो किंवा गावखेड्यातले असो, कुठलेही शहरातले विषय असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. वेगळे विषय, प्रत्येक विषय हा वेगळाच असतो आमचा, आणि जे चाललंय तेच फक्त दाखवतोय आम्ही तुम्हाला. आता नेमकं काय आहे हे तुम्हीच बघायचं. आज एक वेगळाच विषय दाखवणार आहे. शेतीशी संबंधित आहे, मात्र गावाशी सुद्धा संबंधित आहे. आता जमिनीखालचं पाणी हे बघणं खूप अवघड असतं. नेमकं कसं बघतात पाणी आणि पाण्याचा अंदाज कसं काढतात, आता हा सर्व विषय, या विषयाला आम्ही पुष्टी करणार नाहीत, मात्र जे आहे, जे चाललंय तेच दाखवतोय. नवीन काय आलं की आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत. आता मी कामेगाव शिवारात आहे. कामेगावचा शिवार आहे ना हा? तर कामेगाव शिवारात आहे. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातला हा शिवार आहे. एका शेतात आहे मी आता, आणि नवीन पाण्याचा अंदाज बघणारं एक यंत्र आलेलं आहे. आता ते कसं आहे, काय आहे, पाणी कसं बघतात, खरं आहे का नाही, का खोटं आहे, नेमकं कसं आहे, मी फक्त दाखवतोय तुम्हाला. बघूया आपण. आपल्यासोबत पानाडे आहेत. पानाडे म्हणतात पाणी बघणाऱ्या माणसाला. ह्यांच्या हातामध्ये सुटकेस पण आहे एक. मात्र त्यापूर्वी सांगतो, आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3,31,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. तुम्हाला आम्ही दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत. आता शेती संबंधित, आता शेतातच आहे मी आता. हे यांच्या हातामध्ये सुटकेस आहे. आता या सुटकेसमध्ये पाणी बघायची मशीन आहे. आता हे कुठून आणली, कशी, हे नेमकं कसं चालवतात, फक्त बघायचं आहे आपण. मी तुम्हाला सर्व दाखवणार आहेत. बघूया आपण. नमस्कार. नमस्कार. ह्याच्यामध्ये काय आता हे नेमकं? हे मिशन आहे, जर्मन टेक्नॉलॉजी मिशन. म्हणजे जर्मनीहून मागवली? हो. बरं, आता दाखवा बरं आम्हाला याच्यात कसं आहे, बघूया आपण. आता हे तुम्ही काय पाणी बघणार आहेत का? हो, पाणी बघणार आहे आज. हा. कोणा शेतात आहे ते? धनु मोरे, कामेगाव. कामेगाव. बरं, चला बरं, मग आम्हाला ती दाखवा प्रत्यक्ष. बघूया आपण प्रत्यक्ष नेमकं मशीन कशी आहे आणि कसं फिट करतात, काय पाणी कसं बघतात, हे चलती कसं, आणि काय अनुभव आहे लोकांना, बघूया आपण. जरा दाखवा बरं आम्हाला ती मशीन कशी आहे. आता हे नवीन मशीन आली म्हणून फक्त बघायचं आहे आपण, कशी मशीन आहे, काय, कशी चालवणार आहेत, काय बघू आपण. आता पाणी कळतंय का पाणी ह्याच्यात काय? हो, 100% पाणी कळत आहे सर. जमिनीमध्ये 2000 फुटापर्यंत त्याचं अवरेज आहे. आपण महाराष्ट्रामध्ये फक्त 500 ते 550 फुटाच्या रेंजमध्ये चालू करतोय आपण. बरं. हा, राजस्थानमध्ये 2000 फूट चालतंय. हे कसं काय तुम्हाला सुचलं? हे कुठून मागवलं हे सगळं? हे बारामती सुपेहून मागवलेलं आहे साहेब. हे मला नाद आहे याचं पाण्याचं. मी आधी राडवर, नारळवर बघत होतो. हे विज्ञान युगामध्ये हे आधुनिक पद्धतीने हे काढलेलं आहे मिशन. त्याच्यामुळे ह्याचा मिशनचा उपयोग कोणी बनवले मशीन? हे कुठं बाहेरून बनवलेले? बाहेरून बनवलेले आहे साहेब. बरं. त्याच्यामुळे बाहेरून आलेले मिशन आहे. बरं, मग करा बरं फिट आता ह्याला. हे रिसिव्ह आहे साहेब. हे जमिनीतलं पोकळी शोधक हे अँटिना आहे. बरं. रिसिव्ह हे जमिनीतला जो क्रॅक भाग आहे तो भाग घेऊ शकतो. कोणतं? हे दोन्ही. हे दोन काय याला एरियल आहेत काय? एरियल. ती काय? हे अँटिना जिथून झरा जातो पाण्याचं वाहत प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या दिशेने हे अँटिना नेतो आपणाला. आणि हे हँडेल हातात धरण्यासाठी सर. आता त्याच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने हे मिशन चालू केली मशीन, कशी चालू करायची? बटन आहे ना? बटन आहे. जरा जवळून दाखवायला. बटन कुठे आहे? बटन दाखवा. हे बटन चालू करा. बटनच्या साहाय्याने चालू झालाय. चालू झाली का मशीन आता? हो, मशीन चालू झाले. बर, मग आता हे अँटिना जो आहे जिकडे पाणी आहे तिकडे खेचला जातो. त्याच्या पाठीमागे आपण फॉलो करत चालायचंय. म्हणजे आता हे जिकडे पाणी आहे तिकडे पाणी आहे तिकडे चालला. ज्या ठिकाणी ह्याला तुमच्या हाताचं बॅलन्स असं झालं तर खालीवर काही होणार नाही. बघू बरं आपण नेमकं कसं आहे ते. चार्जर पण आहे ह्याला, काय काय बघू पण आल्यावर परत. हो, चला बरं, आता कुठं जायचं आता हे घेऊन? आता हे पाणी जिकडे आहे त्या बोरकडे घेऊन जातो सर.
ज्यावेळेस त्याला 3-4 झऱ्याचा संगम सापडला त्यावेळेस रोड टेस्ट चालू केला. आता हे ना डायरेक्शन दिलं आहे अँटिना परत घ्या म्हणून. आता ह्या ठिकाणी त्याला पाणी सापडलं म्हणून हा रोड टेस्ट चालू केला. तो ह्या ठिकाणी 100% पाणी हे मिशनद्वारे बोर केलेला आहे. ते काय road फिरते test. का ते फिरवा लागला तुम्ही हातानं? नाही नाही नाही, तो रोड टेस्ट चालू दुसऱ्याच्या केलाय. हातात दिलं तर हा? दुसऱ्याच्या हातात दिलं तरी फिरवणार? फिरणार. हो मामा या बरं इकडं. नाही बघू ना आता नेमकं कसं काय खरं काय खोटं काय आपण बघूच एकदा. थांबा. हा खरं काढू आपण. खरंच पाणी आहे का उगाच काहीतरी आहे मशीन खरी आहे. बघा बरं मामा तुम्ही. हा फिरायला गे ह्यांच्या हातात द्या बरं. त्याच्यात फास्ट करतात. ते नवीन माणसाला बॅलन्स जमणार नाही साहेब. त्याचं हा. प्रशिक्षण असते. हा सेम टू सेम बॅलन्स धरला पाहिजे त्यावेळेस रोड टेस्ट चालू करता ते. आता फिरा ना किती फिरताय फिरतंय फिरायला गे. एकदम नवीन होय, फिरायला माणसाला का कसं मामा ते? जमणार नाही. हो फिरायला का तुम्ही फिरवा लागला? हा फिरायले फिरायला का दुसऱ्या हातात द्या बरं ह्यांच्या. तुम्ही घ्या बरं मामा बघू बरं खरंच काय पाणी आहे का नाही का. वरचा थोडा भाऊ. फिरायला लागले का मामा फिरायला लागले. का तुम्ही फिरवा लागला? नाही नाही मनानं फिरायले दिसते. हा दिसते मनानं फिरायले. हो काय म्हणू नका. नाही नाही मनानं फिरायले. हा मी जर दुसऱ्या हातानं तुम्हाला जर धरला तरच बंद होतंय ना ते हे मनानं फिर- सरळ पकडा सरळ बरोबर. तुमच्या हातात खास का फास्ट फिरते? तुम्हाला ह्यांच्या- प्रशिक्षण घेतलेलं आहे ह्यांच्या ना. फिरायला 2-2 वर्ष त्याचं हे आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही खाली वर झुकविल्यानंतर ते अडचण येणार तुम्हाला. खाली चाललंय ना भाऊ. तुमचा असं असं कर. हा सरळ सरळ असं पाहिजे. आणि आता अलीकडे घ्या बरं इकडे. इकडे या बरं. तो बंद अँटिना झालं की फिरायचं. अँटिना पाण्याच्या दिशेनेच घेणार. हात हात सरळ हा 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 म्हणजे आता हे पाण्याकडे चाललंय. पाण्याकडे चालणार. चाललंय. हे खरं आहे का पण मामा? हे खरं आहे. हा हे खरं आहे. हा भाऊच्या हात जरा हे व्हायला. हा, द्या त्यांच्याकडे. आता पुढचं म्हणजे हे कसं आहे सिस्टम. आता नवीन जागेवर कसं पाणी नसलेल्या जागेवर कसं कळणार तुम्हाला पाणी नाही तिथं? हे पाणी ज्या ठिकाणी आहे एक झरे धरत नेणार मी फॉलो करत. हा ज्या ठिकाणी 3 ते 4 झरे एकत्र संगम होतो ते हा. संगम झाल्यानंतरच हे मिशन रोटेस घेते. रोटेस घाल्यानंतर 100% पाणी आहे ज्याच्यावर खोली काढून देते. आता antenna लावा बरं टप्प्याटप्प्याने. परत एकदा अजून. आता तू फार फिरा बरं राहणार जरा इकडे बघून नेमकं होय. हो दुसऱ्याकडे कुठं. मस्त नेमकं समज. हा रिटर्न पाण्याकडे घेणार. पाण्याच्या दिशेनेच घेणार. जरा जवळून घ्या बरं. तिकडं पाणी आहे म्हणून तिकडं पाण्याकडेच घेणार. पाण्याच्या दिशेवर घेणार. हम्म. ज्यावेळेस मी त्या संगमवर मामा, धरा बरं गेल्यानंतरच तुम्ही. रोटेस चालू थांबा करणार बरं, जा ह्या मामाकडे द्या अजून एकदा बघू. चला बघा आम्ही फक्त काय नेमकं चाललंय हे दाखवतो. आम्ही पुष्टी करणार नाहीत कुठल्या विषयाची पण खरं काय बघूया आपण नेमकं. फिरा भाऊ. तुम्ही हात फिरू नका. नाही नाही मी नाही हात फिरवायला. तुम्ही नाही फिरवला? सरळ तोंड करून चला. वा, माघारी येते का बघू ते. ते अडकलं त्याला. हा तो नवीन माणसाला जमणार नाही. अडकलं मामाच्या ह्याच्यावर. त्यांच्या हात ठाकून पडायला. बरं आता असं वा पुढे जा. आता आम्हाला सांगा वा के मुख्य हे जी मशीन आहे हो. ही किती दिवस झाला आणली तुम्ही? 2 वर्ष. बरं मग हे तिने नेमकं समजा एखाद्यानं जर बोर घेतला आता ह्या मामाने बोर घेतलं हा. आणि त्यांच्या बोरला जर पाणी नाही लागलं पाणी नाही लागलं तर त्याचे पैसे रिटर्न. म्हणजे पाणी खात्रीशीर 100% बोर फेल जाणार नाही. माझ्याकडे 4 पद्धती आहेत. कसं कसं आहे? तो मला दिशा दृष्टीने दिसतंय. नारळ आहे माझ्याकडे. 12 mm चे रॉड आहेत. हं. 10चे बंदे कॉईन आहेत माझ्याकडे. आता हे तुम्ही ह्याच्यानं फिक्स केल्यानंतर कसं करता तुम्ही? ह्याच्यावर ते दुसरे प्रो करून बघणार मी. कसं करणार?
नारळ घेऊन हातात नारळ खरडी करून रॉड न दाखवणार, रॉड पण तिथं जाणार, नारळ पण, हे कॉईन पण, हे 10चे जे बंदे आहेत ना, हे बंदे त्या मशाला 600 फुटाचं चार्जिंग करावं लागतं काही ना? चार्जिंग करा. काय नाव आहे याचं? जर्मन टेक्नॉलॉजी मिशन फ्रेश वॉटर. हां बघा इथं फ्रेश वॉटर असं लिहिलेलं आहे. गुड डिरेक्टरी. लॉंग रेंज वॉटर डिटेक्टर. ह्याला 4 बटन आहेत. एक रिसेटचं आहे, प्लस मायनस, आणि इकडे मेनू आहे. बरोबर आहे का? ही जर्मन टेक्नॉलॉजी आहे. ओके. किती दिवस झालं म्हणले? 2 वर्षे. बरं. ह्याचं ट्रेनिंग घेतलंय का तुम्ही? हो, प्रशिक्षण असतं. बरं. बरं, आता तुम्ही खात्रीशीरच ह्याच्यावर सगळं सांगणार? सगळं खात्रीशीर. 275 ते 76 बोर गेले, त्याच्यातून फक्त 3 कमकुवत आहेत. पण तुमचं नाव काय पण? माझं नाव राठोड उत्तम चतुर देवताळा. बरं आता मला सांगा तुम्ही, हे किती वर्षापासून तुम्ही पाणी बघताय? 30 ते 35 वर्षापासून मी सतत या क्षेत्रामध्ये आहे पाणी बघण्यासाठी. बसून पाणी काढून देतो मी जागेवर. हां. असं कधी एखादं बोर फेल गेलं का नाही? फेल गेलेला एकही बोर मला सापडत नाही. कुण्याही गावामधलं मला भेटणार नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रामध्ये 3 ठिकाणी मला बोलून घेतात. बरं, तुमचा फोन नंबर सांगा बरं. 98 22 41 15 94. 98 22 41 15 94. 41 15 94. आता अजून काय अजून कसं बघता तुम्ही पाणी? दुसरी कोणती पद्धत आहे म्हणलं? ह्या 3-4 पद्धती आहेत. कसं दुसऱ्या पद्धत कोणती आहे म्हणले तुम्ही? तो दाखवतो दुसरी पद्धत. आता हे बघा, आम्ही जे आहे ते दाखवतो. जे चाललंय समाजामध्ये नेमकं काय चाललेलं आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे मशीन आहे, या मशीनच्याद्वारे हे पाण्याचा अंदाज घेणारे मशीन असं सांगतात. ते नेमकं खरं काय माहिती नाही अजून, कारण आम्ही काय अनुभव घेतलेला नाही. पण आता सुरुवातीला हे इथं पाणी बघत होते म्हणून आम्ही बघावं म्हणून नेमकं काय करतात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. वेगळे विषय, हे 2 एरियाला आहे, त्याला एक अँटेना लावलेला आहे. ही मशीन आहे बघा, हे अशी. आता हे पानाळे आहेत, ह्यांनी मशीन जर्मनी टेक्नॉलॉजीची मागवलेली आहे. आता कशी मागवली माहिती नाही, पण ते पाणी बघतात. असं पानाळे म्हणून त्यांची ओळख आहे परिसरामध्ये. अजून कुठल्या पद्धतीने बघता तुम्ही? आपल्याकडे 10चे बंदे आहेत कॉईन. बरं, ते दुकान कसं करता तुम्ही? कॉईन एका हातामध्ये धरल्यानंतर ज्या ठिकाणी पाणी आहे तो ह्या कॉईन रोटेस किंवा फिरला जातो. एका हातामध्ये जिथं पाणी आहे तिथं फिरला जातोय. हां. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी हे कॉईन फिरला जातो. कसा फिरवतो तुम्ही? फिरवता का फिरता ऑटोमॅटिक? एका हाताने कसं फिरवता येईल, तो ऑटोमॅटिक फिरवला जातो. हां हां हां. नाही, हलवू नका हात. राहणार नाही ना. तुम्ही पाण्याच्या दिशेने फिरवा तर ती घेते. तुम्ही तुमची दिशा करा. तुम्ही काय असेल अँटीना पोहोचली असतं काय नाही अँटीना. हे लोखंडी राड आहे 12 mm. जिकडं पाणी आहे त्याच दिशेने जातो. ह्या राडमुळं जो लोडिंग झरे आहेत, टेक्नॉलॉजी आहे त्याची. ह्याच्यामुळे ह्या मिशननं काढलेल्या झऱ्यात तो झरा जो पोकळी आहे तो एमटी आहे की लोडिंग आहे ह्या रॉडमुळं समजला जाते. आणि हे रॉड पूर्ण पाणी भरलेला असेल तरच पुढे राहतंय, नाहीतर मागे निघून जाते, एमटी दाखवून देते. दुसरी पद्धत नारळ आहे. नारळ कसं बघता? हे ज्यावेळेस झऱ्यावर जातो त्या झऱ्यावरच हे नारळ उचलला जातं. एका हातावर नारळ उचलला जाते. ह्या नारळामुळं खोली समजणार नाही पण पाणी 100% समजतो. म्हणजे हातावर काय असतं ते? हे राशी प्रमाण चालत आहे. बर, हे राशी प्रमाणे हे नारळ उचलला जातं. अंधश्रद्धेचा भाग आहे का ते? अंधश्रद्धेचा तर भाग नाही, अंधश्रद्धेचा भाग नाही. आज मी प्रचलित अंधश्रद्धेला जुना काळ होऊन गेला, पण तो परंपरेने चालत आलंय त्या पद्धतीने करून शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी तो सध्या तीन पद्धतीने बघता तुम्ही? 3 पद्धतीने बघताय? 3 पद्धतीने बघतो. बरं आता मला सांगा, हे मशीनचं हे तंत्रज्ञान प्रमाणे याच्यावर विश्वास कसा ठेवायचा लोकांनी? तो विज्ञान युगामधला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे.
ह्याला काय भूजल विभागाचे लोक हे ते कोणी काय तुम्हाला तुम्ही त्याचं हो काय त्यांनीच बनविलेले आहेत हा, भूजल म्हणजे सर्वे भूजल ज्या सर्वेक्षण लोकांनी करणारे जे सर्वेक्षण लोकं करणारेच लोकांनी बनविलेला आहे आहेत, त्यांच्याशी तुमचा संपर्क आहे हो. दाखवलं काय ते हो 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 हा काय म्हणले ते का नाही ओरिजिनल आहे सगळ्याला प्रचलित आहे प्रशिक्षण देतात आणि आपल्याकडे सोपवून देतात हे मिशन त्यांच्याकडे मशीन आहे का हा म्हणजे हा. शासकीय अधिकाऱ्याला तुम्ही भेटला का ते कुठल्या भूजल विभागाचे आहे ते? शासकीय अधिकाराचा काही संबंध येणार नाही ह्याच्यामध्ये हं. कारण शेतीसाठी उपयुक्त वस्तू जो शेतकरी आहे तो वापरू शकता सर हा हा ह्याचा शासकीय संबंध काहीही नाही हं. शासकीय संबंध राहिला असता ह्याच्याशी हं. तर हजारो बोर माझ्या हातून झालेत काही पारितोषिक मिळाले असते मला पण तो शासन ह्याची दखल घेत नाही पानाड्याची हा हा त्याच्यामुळं ह्याचा काही संबंध येणार नाही बरं हं. बरं तुमचा फोन नंबर परत एकदा सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9822411594. बरं नाव काय म्हणले नाव राठोड उत्तम चतुर देवतळा MA BEd शिक्षक MA BEd झालेलं तुमचं हो तुम्ही तर MA BEd शिक्षकच आहे हो MA BEd शिक्षक पॉलिटिक्स हा माझा विषय आहे हं. बरं अरे वा बघा MA BEd झालेलं आहे यांचं आणि हे पाणी जमिनीतला अंदाज घेणारी मशीन आहे मी तुम्हाला विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता हे नेमकं शेतकऱ्यासाठी कसं उपयुक्त आहे हे मशीन नेमकं शेतीमध्ये बोर पाडायचा असेल विहीर घ्यायची असेल तर त्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो असं ते म्हणतात मला सांगा ह्याच्यावर जर काय ऑब्जेक्शन वगैरे कोणाचं नाही का ऑब्जेक्शन काही होणार नाही ऑब्जेक्शन आलं तर त्यांचं निराकरण करता येईल मला पण ऑब्जेक्शन कोण घेऊ शकणार नाही ह्याच्यावर हां बरं आता हे 2 वर्ष झालं मशीन वापरताय तुम्ही हो ठीक बरं बघा 2 वर्ष झालं हे मशीन वापरतात आम्हाला नवीन विषय दिसला म्हणून आम्ही तुम्हाला दाखवलं आम्ही या विषयाची पुष्टी करणार नाहीत मात्र जे चाललंय ते दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केलेला आहे बघा जे चाललंय काय तेच आम्ही दाखवतो आम्ही या विषयाची पुष्टी करणार नाहीत मात्र जे चाललेलं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहेत या चॅनलचे व्ह्यूवर्स 3,31,00,000 व्ह्यूवर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी कामेगाव शिवार तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव जमिनीतलं